तर आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे दासबोध या ग्रंथातील दशक 16वा तत्वान्वयाचा त्यातील जो समास 7वा आहे महद्भूत निरूपण या समासाचं आज आपण चिंतन. आजच्या समासामध्ये असं वैशिष्ट्य काय आहे हे पण आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. हे अफाट विश्व जे निर्माण झालेलं आहे, अफाट जग जे निर्माण झालंय ते नेमकं कसं झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक दशकामध्ये तर बघतच असतो, पण या दशकामध्ये पूर्णपणे त्याचं विश्लेषण करण्याचं काम जे ते समर्थ माऊलींनी केलेलं आहे. तर श्रोत्यांना पूर्णपणे माहिती देण्यासाठी समर्थ माऊलींनी प्रत्येक समास रचलेला आहे आणि त्यामधून आपल्यासारख्या जे जनसामान्य माणसांना ज्यांना प्रत्येक गोष्टी विवेक आणि ज्ञानाच्या रूपाने घेता येत नाही त्यांच्यासाठी हा सखोल मार्गदर्शन करण्याचं काम समर्थ माऊलींनी केलेलं. तर आता जर आपण महत्भूत निरूपण याचा नेमका अर्थ काय, तर आपण जी आता पंचमहाभूते बघितली, बरोबर ना, पंचमहाभूते जी बघितली त्या सर्वांचं जे मूळ आहे ते म्हणजे हे महत्भूत निरूपण. म्हणजेच काय, याला आकाश असं नाव दिलेलं नाही, कारण हे जग जे व्यापलेलं आहे त्या जगामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी चेतना आहे ती आपल्याला जरी दिसत नसली तरी ती मात्र सर्वत्र पसरलेली आहे, चराचरांमध्ये पसरलेली आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी समर्थ माऊलींनी आपल्याला हा समास आपल्या पुढे मांडलेला आहे.